विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण समरूपता प्रकरण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. म्हणजे उजळणी करण्याला तुम्हाला हरकत नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला कसं काढायचं सगळ्यांना माहिती आहे. काय सूत्र आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची. एक छेद दोन पायाला म्हणतात बी आणि उंचीला शब्द वापरतात एच. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आता आपण बघू, समजा दोन त्रिकोण दिले असेल आणि दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर त्याचं सूत्र काय तयार होतं ते बघूया. समजा दोन त्रिकोण आहेत, मी दोन आकृत्या काढते. समजा त्रिकोण दोन आहेत आपल्याकडे, ए बी सी. त्याची लंब उंची आहे त्रिकोण पी क्यू आर. हा दुसरा त्रिकोण आहे, त्याची लंब उंची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की पाया जो आहे तो आहे बी सी, त्याचा पाया क्यू आर आणि ह्याची उंची ए बी, ह्याची उंची पी एस. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता जर दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, इंग्लिशमध्ये क्षेत्रफळाला एरिया हा शब्द वापरतात, त्यामुळे ए हे लेटर वापरलंय. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर. तर दोघांच्या क्षेत्रफळाचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर कसं काढणार? आपलं सूत्र काय? एक छेद दोन पाया गुणिले उंची. एक छेद दोन. आता याचा पाया कोणता आहे? बी सी. उंची कोणती आहे? ए डी. बरोबर आहे. मग आता ह्याचं पण काय येईल? एक छेद दोन. पाया कोणता आहे? क्यू आर. आणि उंची कोणती आहे? पी एस. मग कॉमन घटक एक छेद दोन गेले. म्हणजे काय आलं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आलं? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले ए डी बरोबर क्यू आर गुणिले पी एस. हे मिळालं, बरोबर आहे. आता हे बी सी काय आहे? त्याचा पाया आहे. क्यू आर काय आहे? पाया. मग समजा आपण म्हणलं की ह्याचा पाया जो आहे हा B1 आहे, ह्याचा पाया आहे B2 मानला आपण, बरोबर आहे. तर काय येईल आपल्याला की समजा पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण म्हटलं A1, दुसरा त्रिकोण म्हणला आपण A2, बरोबर काय येईल? B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आलं लक्षात? समजलं आपलं काय सूत्र मिळालं? समजा दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल तर क्षेत्रफळाला आपण A1, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1, दुसऱ्या त्रिकोणाचं A2, म्हणजे A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. आलं लक्षात? म्हणजे हे आपल्याला सूत्र मिळालेलं आहे, बरोबर आहे. आता समजा हे एक सूत्र मिळालेलं आहे, म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो? यासारखी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे ते त्रिकोणाचे संगत उंची आणि पाया यांच्या गुणाकारा एवढे असते, बरोबर आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंची व पाया यांच्या गुणाकारा एवढे आहे. त्यावर आपल्याला सूत्र मिळालं A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आलं लक्षात? आता आपण एक आणखी समजा हे घेऊया. समजा आपल्याला सूत्र मिळालं क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचं. ओके, समजा दोन त्रिकोण आहेत आपल्याकडे इथे पण A B C
ए बी एच एल एम एन हा त्रिकोण आहे. समजा हे दोन त्रिकोण आहेत. या दोन्ही त्रिकोणाची लंब उंची सारखी आहे. या दोन्ही त्रिकोणाची उंची कशी आहे? समान आहे. बरोबर आहे. मग जर त्रिकोणाची जर उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर सॉरी एल एम एन बरोबर काय येईल? आपलं सूत्र काय? आपलं सूत्र काय ओरिजिनल? A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 आणि B2 गुणिले H2 हे सूत्र आहे. मग आता B1 काय येईल? BC. H उंची त्याची सारखी आहे त्यामुळे Hच लिहूया. ह्याचं हे काय आहे? पाया काय आहे? MN. उंची किती आहे? H आहे म्हणजे H गेली म्हणजे काय आलं? BC छेद MN. मग यावर आपण काय सांगू शकतो की समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणजे काय की जर उंची समान असेल म्हणजे A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 किंवा त्याची संगत उंची समान असेल. जर आपण दोन त्रिकोणी क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं असेल म्हणजे समान उंची असलेल्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतं. म्हणजे सूत्र काय मिळालं आपल्याला? A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 बरोबर आहे. हे दुसरं सूत्र आपल्याला मिळेल किंवा जेव्हा त्याची उंची समान असेल तर. ओके. आता आपण पुढचं एक घेऊ. हे सूत्र लागणार तर म्हणजे याची उंची आहे H1 याची उंची आहे H2. ओके. मग आता मी म्हटलं हे दोन त्रिकोण आहे बरोबर आहे. मग ह्यांचा दोघांचा पाया कसा आहे? सारखाच आहे QR बरोबर आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. आपलं सूत्र काय? B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. मग B1 काय येईल? QR गुणिले H1 आणि आता काय? QR गुणिले H2. QR गेले म्हणजे काय? H1 छेद H2. म्हणजे यावरून काय सांगू शकतो की समान लांबीच्या पाया असलेल्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं. म्हणजेच काय आलं? A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2 किंवा जेव्हा समान लांबीचा पाया असेल तेव्हा हे सूत्र आपण वापरू शकतो. बरोबर आहे. आलं लक्षात?
आता आपण डायरेक्ट सराव संच 1.1 ची उजळणी घेणार आहोत. समजून घ्यायचं आहे. याचाच गुणधर्माचा वापर करून ही जी गणित आहे सराव संच 1.1 मधली ती 1 ते 2 मार्काला विचारली जातात. जनरली 1 मार्काला सगळी 1 ते 2 मार्काला विचारलं. अतिशय सोपा आहे. आता पहिला सराव संच 1.1. ही उजळणी आपण करतोय सराव संच 1.1 मध्ये. एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. पहिला जो त्रिकोण आहे त्याचा पाया जो आहे B1 हा किती आहे 9 आणि उंची H1 किती आहे 5 आहे. दुसरा त्रिकोण B2 किती आहे 10 आणि H2 किती आहे 6. मग याच्या दोघांचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे सूत्र आहे एरिया ऑफ त्रिकोण 1 एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर. आपलं सूत्र काय B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता B1 किती आहे 9 गुणिले 5, B2 किती आहे 10 गुणिले 6. व्हावं लागेल 5 एके 5, 5 दुने 10, 3 दुने 6, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती आहे 3/4. बरोबर आहे. म्हणजे संगत उंचीचे गुणोत्तर किती असणार आहे याचं 3/4. आलं लक्षात कसं सोडवलं ते. दुसरं उदाहरण बघू. हे बऱ्याच वेळा परीक्षेला आलेलं आहे बोर्डाच्या. दुसरं उदाहरण ओके. मी डायरेक्ट आकृती दाखवले. आपल्याला काढायचं काय एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता हे जर नीट बघितलं तुम्ही उदाहरण बघितलं ते ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया कसा आहे समान आहे. बरोबर आहे. जर ह्या दोन्ही त्रिकोणाचा जर पाया समान असेल किंवा समान म्हणण्यापेक्षा समान म्हणायचं पाया त्या दोघांचा कसा आहे सामायिक आहे तेव्हा त्याचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असणार आहे. मग लिहायचं आहे कुठला दोन त्रिकोण त्रिकोण ABC व त्रिकोण ADB या दोन्ही त्रिकोणांचा पाया AB कसा आहे सामायिक आहे. म्हणून त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात असेल तर पाया समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असेल.
लिहायचं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी इज इक्वल टू म्हणजे बरोबर काही बी सी छेद ए डी. बी सीची किंमत किती आहे 4, ए डीची किंमत 8 म्हणजे 1/4 1 4 2 8 म्हणजे 1/2. हे बोर्डाच्या परीक्षेला 1 ते 2 वेळा गणित आलेलं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. काय दिले त्याने पी एस लंब आर क्यू क्यू टी लंब पी आर बरोबर आहे. क्यू आर क्यू बरोबर 6 हे 6 पी एस बरोबर 6 ओके पी आर बरोबर 12 तर क्यू टी काढायचा आपल्याला. काय काढायचं आहे क्यू टी. ठीक आहे. मग आता आपल्याला क्यू टी काढायचं. तर नीट जर बघितलं तुम्ही नीट बघा आकृतीकडे तर त्रिकोण पी क्यू आर हा विषमभुज त्रिकोण आहे बरोबर आहे. आणि नीट जर बघितलं की त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर नीट बघितलं तर आर क्यू हा पाया आहे आणि पी एस ही त्याची काय येईल उंची येईल बरोबर आहे ना. म्हणजेच काय येईल ते आपण लिहित जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विशाल कोण त्रिकोण आहे. मग त्रिकोण असल्यामुळे काय झालं क्यू आर त्याला काय आहे पाया आहे आणि पी एस काय आहे त्याची उंची आहे बरोबर आहे. मग आपलं ह्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढलं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय येईल आपलं 1/2 पाया किती येईल क्यू आर गुणिले पी एस बरोबर आहे. आता पुन्हा नीट बघा की हा त्रिकोण पी क्यू आर ही त्याची उंची येईल. हा लघुकोण त्रिकोण मागे मांडला आपण. ते काय येईल पी आर काय येईल पाया आणि क्यू टी काय येईल उंची येईल. मग एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय येईल 1/2 पी आर गुणिले क्यू टी. तसं दोन्ही त्याचे अर्थ एकच आला. म्हणजे आता जर समीकरण 1
आणि समीकरण जर 2 मध्ये बघितलं तर डावी बाजू कशी आहे, समान आहे. जर डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू काय असणार आहे, समान असणार. म्हणजे काय, 1/2 QR गुणिले PS बरोबर 1/2 PR गुणिले QT. 1/2 गेले. आपल्याला QR दिलेला आहे 6 दिलेला आहे, PS आपल्याकडे आहे 6, PR आपल्याला दिलेला आहे 12 आणि आपल्याला QT काय करायचं आहे, काढायचं आहे. म्हणजे 6 गुणिले 6/12 बरोबर QT. 6 दुने 12, 2 6. म्हणजे QT बरोबर किती आलेला आहे, 3 आलेला आहे. आलं लक्षात, समजलं तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीने पुढचं चौथं आणि 5वं उदाहरण आहे हे तुम्ही सोडवायचं आहे. आलं लक्षात, ते तुम्हाला समजलं असेलच. आपण एकदा पुन्हा रिव्हिजन केलेली आहे की समजून घ्यायची आणि उद्याच्या उद्या मला हा एक्सरसाइज सोडवून प्रत्येकीने पाठवायचा आहे, सराव संच सोडवून. थँक्यू.